शिरूर लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले। अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आणि अमोल कोल्हेंनीही या आव्हानाचा स्वीकार करत अजित पवारांनी दिलेलं आव्हान हे माझ्यासाठी गौरव असल्याचं म्हटलं। अजित पवार गटाकडून लोकसभा मतदारसंघासाठी दावा केलाय, मात्र युतीमध्ये असणारा भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या गटाकडून कुठलाही उमेदवार फायनल झाला नाही। अशातच अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय, मात्र उमेदवार कोण हे आजपर्यंतही गुलदस्त्यात आहे। मात्र महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे लढणार हे निश्चित मानल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष केलंय। तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार असं आव्हान अजित पवारांनी दिले, त्याला प्रत्युत्तरही अमोल कोल्हेंनी यावेळी दिले। मात्र हे होत असताना या मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर खालच्या भाषेत टीका केली आहे। अमोल कोल्हेंची आक्रोश यात्रा ही नौटंकी असल्याचं म्हणत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना लक्ष केलंय। अशा पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातलं हे राजकारण तापत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र आजही जशास तसे आहे। औद्योगिक नगरीचा मोठा विस्तार आहे, मात्र कामगारांना नोकऱ्या नाही। शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हा कुठेतरी नाराज आहे आणि राज्याच्या राजकारणात झालेले बदल याचाही परिणाम पुढच्या काळामध्ये पाहायला लागणार आहे। मात्र भाजपकडून राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातला खासदार हा मोदींना मतदान करेल या पद्धतीचं आव्हान केलं जाते आणि तयारीही सुरू आहे। मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण ही चर्चा रंगते। मात्र ही चर्चा रंगत असताना अजित पवारांबरोबर विलास लांडे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर ही जागा शिंदे गटाला गेल्यास शिवाजी आढळराव पाटलांना ही जागा मिळेल। मात्र भाजपकडून स्वतःचा एकही उमेदवार अजूनपर्यंत रिंगणात पाहायला मिळत नाही। काही काळापूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र महेश लांडगे प्रत्यक्षात शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरताना दिसत नाही। मात्र या मतदारसंघात अमोल कोल्हेंनी फिरण्याचं एक जाळं तयार केलेलं आहे। आंदोलनाच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र मागच्या 5 वर्षापासून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात कार्यक्रमात जाताना दिसत आहेत। पराभवानंतरही आपण पुन्हा निवडून येणार ही आशा आढळराव पाटलांना आहे। अजितदादांकडून जागाचा ताबा घेतल्यासारखा एक संदेश दिला जातोय। तर पुढच्या काळात संपूर्ण जिल्हाच अजितदादा गटाकडे जाईल का काय? असं काही नाही, असं काही मला वाटत नाही असं काही ठरलं आहे किंवा अशा काही चर्चा आहेत। हे तिन्ही पक्ष एकत्र ठरवतील आणि कुणाचा कुठल्या जागेवर क्लेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जागा कुणाची, उमेदवार कोण, ह्यापेक्षा महायुतीला राज्यातून कमीत कमी 45 जागा निवडून आणायच्यात। त्या दृष्टीनं जे योग्य राहील तो निर्णय त्यांना घ्यावा लागेल। 2009ला सुद्धा मी लोकसभा निवडणूक लढलेलो आहे आणि 2019ला मी इच्छुक होतो आणि त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आता आपल्याला एक नवीन चेहरा, कलाकार, हुशार त्या ठिकाणी संभाजी महाराजांची भूमिका केलेला उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर मी तत्काळ त्या ठिकाणी दादांचा शब्द मानला आणि उमेदवाराचं मी काम केलं। राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझा राहील, म्हणून मी सुद्धा या लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीला इच्छुक आहे। पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या त्या पूर्वीच बोलून दाखवायच्या होत्या, अशा पद्धतीने अजित पवारांविषयी कोल्हेंनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळं शिरूर लोकसभेची चा मतदारसंघ आहे, या मतदारसंघावर दावे तर केले जात आहेत, मात्र हे दावे करत असताना उमेदवार कोण हे गुलदस्त्यातच आहे। मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये होणार हे मात्र निश्चित। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू